मित्रांनो, गंमत जम्मत हा चित्रपट 1987 साली प्रेक्षकांच्या भेटीस आला होता। त्यावेळेस त्या कलाकारांचे त्या चित्रपटात वय काय होते आणि आज काय आहेत, ते तेव्हा कसे दिसत होते आणि आज कसे दिसत आहेत हे आपण पाहणार आहोत। तर पहिल्या क्रमांकावर आहेत वर्षा उसगावकर। त्यांनी कल्पना हे कॅरेक्टर प्ले केले होते। त्यावेळेस त्यांचे वय 19 वर्ष होते आणि आता त्या 56 वर्षांच्या आहेत। दुसऱ्या क्रमांकावर आहेत अशोक सराफ। त्यांनी फाल्गुन हे कॅरेक्टर प्ले केले होते। त्यावेळेस त्यांचे वय 40 वर्ष होते आणि आता ते 77 वर्षांचे आहेत। तिसऱ्या क्रमांकावर आहेत सचिन पिळगावकर। त्यांनी गौतम हे कॅरेक्टर प्ले केले होते। त्यावेळेस त्यांचे वय 30 वर्ष होते आणि आता ते 67 वर्षांचे आहेत। चौथ्या क्रमांकावर आहेत चारुशीला साबळे। त्यांनी अश्विनी हे कॅरेक्टर प्ले केले होते। त्यावेळेस त्यांचे वय 17 वर्ष होते आणि आता त्या 54 वर्षांच्या आहेत। पाचव्या क्रमांकावर आहेत सतीश शहा। त्यांनी इन्स्पेक्टर हे कॅरेक्टर प्ले केले होते। त्यावेळेस त्यांचे वय 36 वर्ष होते आणि आता ते 73 वर्षांचे आहेत। सहाव्या क्रमांकावर आहेत विजू खोटे। त्यांनी गंगू पहलवान हे कॅरेक्टर प्ले केले होते। त्यावेळेस त्यांचे वय 46 वर्ष होते। 2019 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यावेळेस त्यांचे वय 78 वर्ष होते। सातव्या क्रमांकावर आहेत रवींद्र बेर्डे। त्यांनी फाल्गुनच्या बॉसचे कॅरेक्टर प्ले केले होते। त्यावेळेस त्यांचे वय 42 वर्ष होते। 2023 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यावेळेस त्यांचे वय 78 वर्ष होते। आठव्या क्रमांकावर आहेत श्रीकांत मोघे। त्यांनी कल्पनाचे वडील हे कॅरेक्टर प्ले केले होते। त्यावेळेस त्यांचे वय 58 वर्ष होते। 2021 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यावेळेस त्यांचे वय 92 वर्ष होते। नवव्या क्रमांकावर आहेत मनोरमा वाघ। त्यांनी फाल्गुनच्या शेजाऱ्यांची कॅरेक्टर प्ले केले होते। त्यावेळेस त्यांचे वय 59 वर्ष होते। 2000 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यावेळेस त्यांचे वय 72 वर्ष होते। 10व्या क्रमांकावर आहेत आशा लता। त्यांनी कल्पनाच्या आईचे कॅरेक्टर प्ले केले होते। त्यावेळेस त्यांचे वय 46 वर्ष होते। 2020 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यावेळेस त्यांचे वय 79 वर्ष होते। तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का? पाहिला असेल तर मला कमेंट करून सांगा। त्यातील कुठले कॅरेक्टर तुम्हाला आवडते हेही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।